तर मित्रांनो आम्ही चाललो आहे एकविरेला. पोरा निघतील आता. नवीन ब्लॉग, मागचा एक ब्लॉग आपला करप्ट झाला म्हणून टाकता नाही आला. आता टाकू नवीन. बघितले बॉक्स बरोबर, कपडे, चार्जर, अजून बरंच काही आहे. काय घेता बॅग. ओके. रेडी झाले ना तुम्ही? चालल्या कुठं? एकविरेला एकविरेला चालल्या का? नाही भाऊ, लोणावळ्याला चाललो. काय प्लॅन नाही, जर झालं तर बघू कुठेतरी. शेट असणार तू. ऑन द स्पॉट झालेले प्लॅन सक्सेस होतात ना. काय कसं आहे मग? काय चाललंय तुमचं शेट? आमचा काही नाही चालला. बिगारीवर येतं शेट आता डाऊट आहे, नमाजाला चालले की कुठे चालले ना किंवा आउट ड्रेसिंग बघ ना, आउटफिट कसं. थांब रे, लांब जा. आणि एक जिमला एक ट्रॅकिंगला चालले. मी तर बाबा मी आपला याच्यामध्ये नॉर्मल तिथे गेल्यावर बदलीन मी कपडे. फुल सोय आहे का? मी तुमच्या जवळ आहे सगळं. सोय करायला काय पाणी पिऊ आमची सोय आहे काय आहे का? मग येऊ नका तुम्ही. काय शपथ सांगतो, येऊ नका. सोय नसेल तर आम्ही नाही येणार. तरीका भीक मागणे का? तिकडे घेऊन जा, तिकडे जा. गाडी चार्जर का नको? पण काही विषय भांडणाचा आहे. पण तुमचाच आहे ना रे. तरी काय झाला? गोष्ट आहेत ना रे तुम्ही. तो एक अजून आला नाही. नाशिक अजून केस कापून नाही आला. नाही अजून आला. म्हणून याला सांगता का लवकर करायचं असतं, कामा करायचे असतात. तर मित्रांनो आम्ही आता रेडी आहे. हा टाकू शकतस. आता आमचा नाशिकचा आशिक आलेला आहे. आशिक बी आलेला आमच्या समोर. नाशिकचा आशिक. हेअरकट बघू शकता तुम्ही. हेअरकट कापलेल्या केसांची मजा घेत होतो. तवऱ्यानं आठवला आपलं 2 गडी आलं नाही. मग त्यानं घ्यायला घरी गेलो तर बघता तर काय, राजेशदा असा गोंडूतल्या सफेद टी शर्ट न फॉर्मल पॅन्ट घालून बाहेर आला. तवऱ्यानं सुमित बोलतं, फोटो बिटो गेलं खड्ड्यान, पहिले पिशव्या घ्या ना, गाडीन टाका चला. चप्पल काढून आतमध्ये पिशव्या उचलायला जातच होतो, कारण पिशव्या उचलल्या नंतर तवऱ्यान सुमितला आठवला पंढरीची वारी गाणी म्हणून. तो पंढरी पोहोचला अर्ध्या रस्ते नाही. भगवान क्या जुलूम है. अशी ऍक्टिंग बघून आम्हाला असं वाटलं का आता राजेश जाधव एक वेगळा पिक्चर बनवायला लागेल. येऊन यायला लवकरच लगीन करायचं आहे. पोरबीर असेल तर दाखवा याला. टेक्नॉलॉजी आला नाही. केस कापून आले रो. आले ना. स्पेस राहत गाडीच्या डिकीत सामान ठेवला. राजेशगाव तर अजून एक पिशवी आहे, ती पण ठेवायला लागल. तवऱ्यानं आठवला आम्ही काही नारळ आणले नव्हतं. नारळ आणायला सोबत मी गाडी घेता. तो दरवेळी प्रमाणे आम्ही परत नारळ विसरलेलो आहे, तर आता नारळ आणायला चाललोय. ही गाडी अजून एक गाडी आहे. गाडीचा ओनरच आला नाही. तवा निघू साहिल शेट. काच खाली करा ना. व्लॉग बनवतो मग थोडासा व्लॉग मध्ये. का रे? काय माहिती, डोळ्यांच्या पाणी येतं. इकडे बघ, झेड ब्लॅक सिक्युरिटी बघायची असेल तर इकडे बघा. आता आम्ही आणले नारळ. सगळं जाऊ दे. पैशांचा काय विषय? पैसे जमा करा पहिले. पैसे आपलं पोहोचले ना ऑलरेडी. पद्धत ठेवा ना. ऑलरेडी पोहोचले ना आमचं पैसे येणार म्हणून. आपलं पैसे पहिले आहे सगळे. नाशिकचा आशिक म्हणून ज्याची ओळख आहे तोच तो. गाईज बघू शकता, मी स्वतः निघले. फायनली आमची ड्रीम कंप्लीट झालेली आहे. जाम दिवसातून आम्ही चाललो आहे, 2 महिन्यातून. बघू शकता. पुष्पम ऑप्टिक्स यांच्याकडनं मी चष्मा बनवून घेतलाय. तुम्हाला बनवायचा असेल तर बनवू शकता तिथं. गाईज आम्ही आवाज थोडा आवाज निघू दे. आवाज
इथलंच बंद करायचं ना. नारळ फोडायचाच होतं तर सचिन बोलायला लागला मला नारळ फोडू दे, माझा हात शुभ आहे. एवढ्या माझा पण मला लक्षात आलं माझा पण हात डबल शुभ आहे. मग मी घेतला नारळ, आलो गाडीजवळ, यो घेतला डगरी आपटाला, निघलो आम्ही आमच्या प्रवासाला. तर मित्रांनो आम्ही निघलोय आता एकविरेला जायला. एकविरा माते की जय गणपती बाप्पा मोरया. एकविरा माते की जय बोलत आम्ही प्रवास चालू केला. ती एक गाडी पुढे आहे, आपल्याबरोबर भाव्या आहे, राजेशदा आहे आणि पुढच्या गाडीमध्ये नाशिकचा आशिक आहे, यो साहिल पावशे आहे, गाडीचे ओनर. पिल्लूच आहे काय रुमाल नीट दाखव रे, रुमाल नीट दाखव. जायला आता त्या सांगशील रुमाल तर त्यांच्या आईचाच होता, पण आम्हाला काही चिरवाला काही पाहिजेच असतं कारण. म्हणून दे पहिले आपली गावाची एस बी वलंबीने तर गण्या भेटला उंबारणीचा, तो नव्या नवरी सारखा लाजत होता. चौऱ्या भेटला सुनीलदा टेम्पो मध्ये. मस्त आहे जो गाडी चालली होती चौऱ्यांच्या इथं आणि परत फेर घात. तो बोलायला लागला म्हणा काही रावणे गाडी थांबवा. बाईला मुताले आता होते असं खावा बी. असा मनात एक विचार आला का आता आपण चाललंय फिरायला तर गाणी लावावा. गारीवाला गारी तुझी कारल्याचे घाटा बजावते. गारीवाला गारी तुझी कारल्याचे घाटा बजावते. तय माझे एक वीरा आईचं दर्शन घेऊ दे. गारीवाला गारी तुझी कारल्याचे घाटा बजावते. मित्रांनो आम्ही पोहोचलो कारल्याला. राजेश उतरला. पोचल्यान जमा आहे. आम्ही आले आता नाश्ता करायला, मिसल खायला. या भूक लागले. राजेश झाला, चैतन झाला, मना, सचिन, साहिल आला, सुमित आला. तर आम्ही पोहोचलो विलाला. थांब त्यानंतर काय थांब जरा. गाईच तर मना नाही घेतला तर मजा नाही येणार. वाघ आलं. तुम्हाला विचार पडला असेल नाशिकचा आशिक का बोलतात. ह्यो नाशिक सांगून शर्ती बघायला गेलता पेडगावला. त्याला विचारलं बैल कोणतं बघलं मथुर, अजून? कॉकटेल, सम्राट, राजा, सर्जा, अजून पक्षा, 1001, रायफल 1. हे क्या कर रहे हो तुम लोग? तिथे गेलो चॉकलेट यायला. तुला परत नसतं घ्यायचं. आधी बोललो ना आपली हे परत बोलतो. सो हाय गाईज, आम्ही काय विल्याला पोहोचलेलो आहे. नाच करा पण आम्ही टीमच्या कुठे बेडगाव इंदकेसरीचा पहिला नंबर जरा भेटला, तो हाच तोच आहे. आज्ञा महिलाच्या सोबत असणारे हरण्या बैलाचे मालक. आता बैल यांचा घाटावा आहे. बैलाला जरा आता तिकडे पाठवले वरती रेस्टला. सो हाय गाईज. आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेऊन पुढे चाललेले आहे. काय स्काय विला. आता आपण पोहोचल्या. पूल पण मस्त आहे.
मस्त आहे मोबाईल आहे म्हणून नाही तर उडी मारली असती एन्जॉय करायचं म्हणून विला दाखवत आहोत मी कशा उड्या मारच्या त्या उलट्या सुलट्या बघू आपण ये तो गजब बेइज्जती है. हे वंड आहे काय हे वंड आहे इसकी गारंटी मैं नहीं दे सकता. वन आहे इसरा वन आहे का सगळं घरच्या तयारी करून आलेलो मीच एकटा तयारी करायचा बाकी होतं. तयारी करून बाहेर आलो तर बघता का यांचा एवढा फोटोशूट चालू होता. घराने यांना एवढी हिरवळ असून घराच्या मागं तरी इथं विलाला येऊन यावी फोटो काढताना कुठं गवताच्या जवळ याला काय बोलतो याला. निघतोय आता. याला काय रे पहिले सफेद एक याचा नंबर पण घे. अरे नाही तसं नंबर पण नाही. सांग तू. भाई तुझ्या आले पाहिजेत. नाव काय बाबा तुझं? 9172 नाव काय तुझं? सागर. सागर. कोणता विला आहे तुझा? हे काय आपले 4 बंगले आणि आहे की नंबर सांगा तो तुझा. काय नाही एवढं नंबरचं काय नाही. सांगून तर ठेव आलं विलं तर. 9172 499 263. या मग मित्रांनो तुम्हाला यायचं असेल ना लवकर या. नाही भेटेल लॅपटॉप मध्ये डायरेक्ट टाकून ठेवीन. लॅपटॉप मध्ये टाकून ठेवीन मी. भाई गालातल्या गाळ्यात असतं काही. हॅलो गाईज आम्ही आता एक वेळ पाहिजेशी काय बोलतो चैतनदा? रोहितचा मन झाले का उद्याचा? माझा काही नाही, मी केव्हा पण पाया पडायला येईन असं काही नाही. पाया पडायला आपण एनी टाईम एनी वे रेडी. ए सुमित थांब. बघू ना तू एक किती दम आहे तिथं नाचतस का बघू ना. माझं नाही नाचवीन मी. काय झालं वरती झालं पायथ्याशी आलो दर्शन घ्यायला. आतमध्ये घुसलो तर ब्रास बँडवालं होतं तिथं उभं. आगासनवालं बँडवालं होतं. पाया पडलो ना आलो बाहेर सचिन वाट बघतच होता आमची सगळ्यांची. कसं वाटतं? दर्शन झाले आता आमचा. आता वरती मेन दर्शन वरती, खाली पण तसंच दर्शन आहे. बँडवाला कुठला आहे? आगासनवाला बँडवाला. रोहित काय वाटतं तुला? कसं वाटतं? बरं वाटतं का? सध्या पाऊस जास्त आहे पण तरी आपण प्रयत्न करू वरती जायचा. फोटोशूट चालू आहे तिकडे त्यांचा. काय बोलतो शब्द व्यक्त केल्याबद्दल मोलाचा शब्द आहेत त्याचं. फोटो कसा तिकडे हे टोपी कशाला घालतं? बाबा आहेत 2 पडले. तिसरा झाला असता पण तो गेला उरला ना. आम्हाला वाटलं आता नाचायला भेटेल पण कसला काय ना काय त्यांचं फोटोच करणं चालू होतं. बँडवाल्यांचं फोटो झालं ना त्यांना त्या बाया सांगलं वाजवा. चाल रोहित चाले चला ना. ए वरती अजून गर्दी होईल. दर्शन आता घ्या आमचीच बात आहे. आपलीच पोर आहे. आपलीच पोरं. मस्त वाटली फायनली खूप दिवसातून म्हणजे का आलतंय हो. असतं बरं का तो. पण ते जाऊ दे. त्यांचा आहे शेरा आहे का? दर्शील बिरशील शेप ना बाबा.
इकडं बघ डोंगर. तिथं यावी सुटली सोन्याची कॅमेराला असा वाटत होता सुटली घ्यावी न नाचावा. आपलं काही दर्शन झालंच नव्हतं म्हणून आपण काही नाचलो नाही. तर आम्ही 5 पायरी बघून दर्शन घेता. घेतला दर्शन आता निघता. काय नाही वाटत डेली आता आपण महिन्यातला एकदा तरी येत आहोत. महिन्यातला 2 महिन्यातला आपला चालूच असतो. दम मोरला पण कॅमेरा बरबस होता पण व्हिडिओ काढायला तेवढा टाइम भेटला नाही म्हणून दर्शनाच्या लाईनीत उभा राहिलो. तरी घेतला हातामध्ये स्टँड काढत होतो व्हिडिओ. तेवढ्याने तिथं बोर्ड लिहिलेला व्हिडिओ काढायचा नाही, फोटो काढायचा नाही. मग रिस्क नाही घेतला मी. जसचा तसा मी खिशान टाकून ठेवला. आमचं दर्शन झाले मित्रांनो. आता आम्ही चाललो खाली. खाली नाही म्हणजे 2-3 फोटो व्हिडिओ काढू आणि मग खाली जाऊ. खाली मग आपला विला आहे स्काय विला. एकात घेतले डायरेक्ट एकात. किती हे स्काय विला किती घेतले आपण एकात सचिन? किती विकात घेतले स्काय विला आपण? 1 CR मध्ये घेतले. खूप मस्त वाटलं. खूप भारी दर्शन झालं. कोणीच गर्दी नाही, काही नाही. एकदम व्यवस्थित पद्धतीने दर्शन आमचं तिथं आमचा ब्लॉगचा कॅमेरा त्यावेळी जप्त केला असता म्हणून आम्ही खिशान ठेवलेला. नाही तर व्हिडिओ दाखवली असती. मोबाईलमध्ये काढले एक दर्शन मस्त दाखवू. दर्शन जाम भारी झालं. सुट्टी काढून या. असं रविवारी येऊ नका. शनिवार रविवार आम्ही 2 गर्दी असतं. ह्यो एक पापी आहे, याला दर्शन नसतं दिलं. यांनी जीन्स पाठलेली काय पाटलेली घातली असती ना याला दर्शन भेटलाच नसता. कोणता तुला? मला भेटला असता दर्शन. VIP दर्शन घेतला असता. VIP दर्शन पाहिजे तुला. दर्शन इकडं. दर्शनला नवीन मित्र भेटले. डॉग लवर. आल्या कुठं तुम्ही देता शिवा काय समजतं काही. ह्यो एक त्याच्यातला ह्यो तर भडवा माणूस ह्यो असेल. ह्यो पोरींच्या मागं बॅट झाला. अख्खा दिस पोरींच्या बोलतं. इकडे आल्यावर पोरींच्या तो आता पण चॅटिंग करायला. काय बोलशील? त्याच्याबद्दल 3 टिकलं लावल्या काही समज नाही म्हणा. काय भावा तुझा आहे 3 टिकलं लावतं. याचं इकडे सुट काही खप. ह्यो एक याला दिवसाला 10 फोटो टाकायला लागतं स्टेटस स्टोरीला. बोल बोल बोल. दादा काही रे 10 रुपयाला काका. 10 रुपयाला काका. काका येऊ मावशी यावं मावशी यावं काय रे 10 रुपयाला. घासा दादा घ्या. नको भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ फायनली दर्शन घेऊन आम्ही निघालोय. आता चालूय आम्ही विला बघायला. विला बघून आले. विल्यावर कांदा कापायला चालले. कांदा कापाचं काम आम्हाला दिलेलं आहे. भूषण दादाचा चष्मा हरवला आहे. 1500 रुपयाचा फटका बसलाय त्याला. मूड ऑफ झालेला आहे त्याला. मूड ऑफ नको. आपण काहीतरी करू. आजची रात्री जुगाड काहीतरी करू. सचिन मला गिफ्ट करणार आहे वाटतं.
कंट्रोल कंट्रोल उदय. आम्ही आता पॅकअप करीत घेतलेलं आहे. चला काहीच निघूया. फोटोशूट चालू आहे आपला. खास मजा नाही. काढले सुमित ढेकले, भावेश, मनोज भोसडीवाले, राजेश दादा गोंदले. आम्ही पॅकअप करीत घेतले. त्याला बोजा बिस्तर बांधले आपला. बाबुल जो तुमने सिखाया, जो तुमसे पाया, सजन घर ले चली. सजन घर ले चली, सजन घर में चली. यादों के लेकर साए चली कर पड़ाए तुम्हारी लाडली. का हॉर्न का वाजवला पाहिजे? हॉर्न वाजवायला मजा येते का? शिकायची इच्छा आहे पण आता काय शिकवायचं नाही ना आपली तशी. मला हॉर्न वाजवायची सवय झाली ना. अरे मग आता गाडीचं नाही समजत कशी चालवायची, मग शिकतोय आता कसं काय बघू दे. म्हणून त्यासाठी हॉर्न वाजवतो का? पहिले हॉर्न पासून चालू करते का तू? हा मग गाडीवर दिलेलं असेल ना. बाबा काय नुसतं रेकॉर्ड करतो दावत नको ना. आता तू उंगल्या कशाला करतो? आम्ही चालवले लोणावला. ऍक्च्युली आम्ही ऍक्च्युली फोटोशूट कुजली बोलतो. सो मित्रांनो फायनली आम्ही निघालेलो आहे आणि बघू शकता पब्लिक सर्व फोटो काढत आहेत. आणि हा आहे भावेश आणि हा आहे मनोज. आणि हे सर्व पोरं आहेत. फोटोग्राफर चालू आहे, यांची फोटोग्राफी चालू आहे. आणि ही आहे गाडी आणि गाडीमध्ये माझा चेहरा दिसतो बघा. फोटो काढताना तुम्हाला समजेल. आणि माझे सर्व फोटो काढत आहेत, मीच नाही काढत. चांगली बोली. सो मित्रांनो फायनली आम्ही निघालेलो आहे. सर्व पोरं तयारी करत आहेत, बघू शकता तुम्ही तिकडे. आणि आहे राजेश. सर्व पोरं निघालेले. विला पण बघू शकता, खूप मोठा विला आहे. फायनली आम्ही निघालेलो आहे आणि बघू शकता विलाचं विला बघू शकता. गाईज आहे म्हणून गाईज फायनली विला बघू शकता तुम्ही. खूप उंच आहे, उंच उंच झोका आहे त्याला. भरपूर विला भारी. विलाचं लोकेशन बघू शकता तुम्ही, साईड कॉर्नरला बघू शकता. आणि मी आहे सचिन. गाईज इडलीवाला आलेला आहे बघू शकता. अंकल कैसा दिया इडली? इडली बघू शकता. सबस्क्राईब कर चॅनलला आणि शेअर पण होऊन जाऊ दे. सो गाईज आताच इडलीवाला आलेला आणि इडली हा काहीतरी करत आहे बघू शकता. आता काहीच नाही करत भाऊ. मी माझा चार्जर घेतले तो बघता 2000 रुपये घालवायला लागते मला. जा ना एकदा वर्षा फिरून नाही आहे. तर मित्रांनो आम्ही पोचले आता लोणावल्याला. आता राजेश आहे बरोबर, चेतनदा मागे आहे
आमच्या एकाने ड्रोन उडवले, खर्च केले, एकविरेला नेलं तर ड्रोन उडवायला, पण त्यांनी तिथं उडवलं नाही, पाणी होता म्हणून. आता आम्ही पॉईंटवर तो यो इथे सचिन, तुम्ही काय इथंच उडवायला आणते का? पाणी आले म्हणून खाली घेतोय. माझा गॉगल कोणता होय? घाबरायला लागला बाई. हे घाबरला बाई, घाबरला. हे पाणी आला, पाणी आला. अजून एक आमची आदावत बघा, एकाच छत्रीन गाड्या असून गाडीने बसलो आम्ही, फोटो काढत होत म्हणून. तिथून चेन्नई एक्सप्रेस ट्रेन जात आहे का बाई? बाबा नवीन शोध लागला, नवीनच लावत असतं याला काही ना काही. तो काय तो दिल्ली रूट चालू आहे. दिल्ली रोडने तर बंजी जम्पिंग बनायला घेतले काय? बंजी काय? बंजी जम्प काय काय ना असतो. आपण करू ना, नको ना मग आता. मी पण अशी मजा नको हो का? तर मित्रांनो, कसा होता ब्लॉग सांगा कमेंट करून. एंड करतो इथेच. बाय बाय.